पुरुष मंडळी बाया लय आगाव, तुम्हाला माहित नाही. तुमच्याच खिशातले पैसे काढत्यात, तीच माहेरी घेऊन जात्यात, त्याची साडी घेत्यात आणि तीच तुम्हाला आनंद कित्यात. बघा माझ्या भावानं घेतली. ज्यांनी ज्यांनी असं केलं तिला मनातून हसू आलं. माता मावल्या पण गुणाच्या लय महाराज आहे की नाही. सगळा संसार वडी त्या माता मावल्या. मला तुमचं सगळं पटतं पण एकच पटत नाही, तोंड. तिकडलं इकडं इकडलं तिकडं हे जे असतं ना आपलं, एवढंच मला पटत नाही. कारण तोंड गोड असेल. तुम्हाला असं वाटतं माझ्या घरात पैसा टिकत नाही, माय माझी त्याचं एकच कारण, घरात शांती नाही, त्या घरात लक्ष्मी. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. तोंड स्वच्छ ठेवा. अनितीनं कमवलेला पैसा आणि निंदा केल्यावर पैसा टिकवायचा आहे ना, शांती ठेवा. चला, लय अवघड आपलं. एखादी गोष्ट जर गावात पसरवायची असेल ना, एका बाईला जाऊन सांगायचं. एवढे पोस्टर लावायची काय गरज नव्हती, फक्त एका बाईला जाऊन सांगायचं आणि तिला आवर्जून म्हणायचं कुणाला सांगू नको. ती आखे शिरूरला सांगते आणि प्रत्येकीला सांगताना म्हणती तू आहे म्हणून सांगते, दुसरीला सांगितलं नसतं. अगं आख्या गलीला सांगितलं, अजून कोणाला सांगायचं नाही. नवरा बायको कधी पेट्रोल भराय गेले, बायकोला आत नेता. ऐ शिरूरचं पुरुष मंडळी, बायकोला आत नेता. तुम्ही काय सगळे ब्रह्मचारी आहेत का? बायका असतील ना तुम्हाला, मग बोलत जा जरा. बायकोला आत नेता, कुठं सोडता? पंपाच्या. त्याचं रिझन आहे, पंपावर लिहिलेलं असतं येथे आग लावणाऱ्या गोष्टी सक्त मनाई. कळलं, त्यालाच कळलं दादा, समजून घ्या. कशाला आत न्यायची? नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणे तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घर दार शेतीवाडी आई बाप बहीण बाळ सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, काय काय सांभाळू? नवरा म्हणलं सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. एवढं सांभाळतो जगाचं कल्याण महाराज. चला, ह्यांनाच लय बोलले, तुमची बी काहीतरी जबाबदारी आहे. घरदार लेकरू बाळ सगळं सांभाळती दादा. मायबाप सोडून येते, सगळा काय त्याग करते, कोणासाठी करते? तुमच्यासाठीच करते की नाही? मग थोडं कदर करीत जा, कौतुक करीत जा. मी तुम्हाला सांगते, बायकोला खुश ठेवायचा सोपा उपाय, लक्ष देऊन ऐका. किती लक्ष देऊन ऐकायले? बरं ऐका, विल नीड यू, गरज आहे आपल्याला. बायकोला खुश ठेवायचा सोपा उपाय, काळी भंगार जरी असली तरी नुसतं म्हणायचं काय अप्सरेकर दिसती ग माझी राधा, झाडावरच महाराज. आता पाडव्याला नटल्या बायका, लक्ष्मी पूजनाला नटल्या की नुसतं म्हणायचं काय गोड दिसती ग. आज तुम्हाला पाहिजे ती स्वयंपाक, कौतुक करीत जा, फक्त प्रमाणात करीत जा. आती केल्यावर बी फजिती होती दादा, प्रमाणात करायचं. आव नाही आणायचं, मनातून सांगायचं. लोक काही प्रत्येक गोष्टीचं आव आणतात. अरे काही काही लोकांनी मायबापाच्या नात्याचं सुद्धा आव आणलं, हो, सेवेचं आव आणला. बंगले बांधले, बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. मी त्याच्या घरी गेले, मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर आणि छाया खाटावर. आग लगो तुझ्या बंगल्याला. आव नका आणू दादा, वेळ येतोपर्यंत समजून घ्या. वेळ गेली ना, मायबाप गेले ना, पुन्हा कळे का हो माझी माय. तुमची माय गेली, जा बरं आता दिवाळीत माहेर. कोण तुम्हाला गोठोडे गोठोडे बांधून दिन का? कुरवड्या दिल्या, पापड्या दिल्या, चिवडा दिला, लाडू दिला. माझ्या लेकीला नवरा लाखभर महिना कमावणार आहे, पण माझी माय भाकरी आणि पिठलं बांधूनच देतीन. तिला म्हणती बाई रस्त्यात थांबू नको बरं, हे दिलंय ते खा. तुमचं लग्न होऊन 20-25 वर्ष होऊ द्या आणि तुम्ही दिवाळीला जाऊ द्या, तुम्हाला नहू घालणारी आणि तुमच्या पाठीवरून हात फिरवणारी फक्त तुमची माय असते. माय दुसरं कोणी नाही. तुमचा बाप वर्षभर काटकसरीनं जगेल, पण तुम्ही दिवाळीला येणार म्हणलं की तुमच्या लेकराचे आणि तुमच्या साडीचे पैसे बाजूला काढून ठेवेल. कष्ट करेल पण तुम्हाला नाराज करणार नाही. तुमची माय कोण आहे? तुमच्या भावानं तुमच्या माईला त्रास दिलाय, मायबापाला घराच्या बाहेर काढलंय. मग तुम्ही आईला म्हणला दिवाळीला आल्यावर, आई मी आता काही माझ्या भावाला सही देणार नाही बरं. तुम्हाला घराबाहेर काढलं ना त्यांनी, इकडं दान करीन पण त्याला सही नाही देणार. माझ्या माईनं पायाला हात लावला आणि म्हटलं बाई नको ग, मला काय त्रास व्हायचा ते होऊ दे, त्यानं मला मारू दे, पण त्याच्या लेकरा बाळाचा शब्द तू नको घेऊ बरं बाई. पाया पडते तुझ्या,
सही दे त्याला. ही गपचूप सांगणारी माय होती. ज्याला माईचं बापाचं दुःख कळलं ना दादा, जीवनात कधी अप्रगतशील होत नाही. 5वी 6वीचा पोरगा दादा जत्रेला जायचंय, हट्ट करतंय, मायबाबाकडे पैसे नाहीत, पण मायबाप हजेरीला जाऊन, आमच्याकडे हजेरीला म्हणतात, कामाला जाऊन शेतामध्ये पैसे कमवून घेऊन आले. 200-250 रुपये माझ्या मायबापानं दिवसभराचे कमावले आणि त्या लेकराच्या हातात ठेवले. लेकरू जत्रेला जाणार म्हणून आई पहाटे उठली, लेकराला आंघोळ घातली, लेकराच्या नावची शिदोरी बांधली. लेकरू म्हणतंय मला जायचंय, माझे मित्र थांबलेत दारात. आईनं पटकन दूध तापवलंय, ग्लासात वतणार पण पक्कड सापडत नाहीये, तसंच दूध वतलं ग्लासामध्ये, लेकराला पाजलं. लेकरू जत्रेला गेलं, दिवसभर फिरलं, माघारी आलं. संध्याकाळी मायबापाने विचारलं का हो कशी होती जत्रा. लेकरांना सांगितलं काय ती चमचमती दुनिया, काय ते फुगेन, काय ते रातपाळणी बघन, तिकडे आनंदी आनंद होता माझी माय. काय सुंदर जत्रा होती. काय केलं जत्रेत, खाऊ खाल्लास नाही आई बाबा, खेळणी आणलीस नाही आई बाबा, पैसे खर्चलेस नाही आई बाबा, मग आणलंस काय आई बाबा. डोळे झाका ना, माय बापांना डोळे झाकावे, हात पुढे करा, हात पुढे करावे आणि लेकरांना जत्रेतली आणलेली पक्कड आणि चप्पल माय बापाच्या हातात द्यावे आणि माय बापाच्या डोळ्यातनं टचकन पाणी यावं. दादा माईनं विचारावं अरे एवढे पैसे तुला खर्चायला दिले, तू का पक्कड आणली. लेकरांना म्हणावं माय दिवसभर जत्रेत फिरलो ग, पण तुझ्या हाताच्या चटक्यासमोर ती चमचमती दुनिया मला फिकी वाटत होती म्हणून तुला पक्कड आणली. बापांना विचारावं मला चप्पल का आणली रे बाळा. लेकरांना सांगावं बाबा रात्री उठलो तुम्ही तळमळत होतात, मी विचारलं काय झालं, तुम्ही झोपेत होतात, तुमच्या पायाचे निघालेले सालपट माझ्या डोळ्याला दिसली. माझ्यासाठी तुम्ही रातभर दिवसभर कष्ट करता बाबा, त्या सगळ्या दुनियेसमोर, त्या सगळ्या जत्रेसमोर तुमच्या पायाची सालट मला जास्त खुपत होती म्हणून मी तुम्हाला चप्पल आणली बाबा. माय बाप पडले तुझ्यासारखं पोरग पोटी जन्माला आलं ना, अरे कूस पावन झाली माझे पांग फिटले रे, तुझ्यासारखं लेकरू पोटी जन्माला आलं. ज्याला बापाच्या पायाची साल्ट आणि आईच्या हाताचे फोड दिसतात ना दादा, त्याला जीवनात वेगळा परमार्थ करायची गरज पडत नाही. माय बाप केवळ का, माय बाप केवळ का, माय बाप केवळ का, माय बाप केवळ का, माय न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, तीर्थासी जावे तीर्थाशी. मायबाप समजून घ्या. तुम्हाला सांगते मुलं बरेच मुली कीर्तनाला दिसत आहेत, कधीतरी रातच्या 12 वाजता उठा, मायबापाच्या अंतरुणाजवळ जा, त्यांचे झिजलेले पाय सुरकू, त्या पडलेला चेहरा बघा आणि पायाला हात लावून वचन द्या, आकाश ठेंगणा पडेल इतकी प्रगती करेल, पण तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. कीर्तन सार्थकी वागलं दादा. अरे पोरगा असावा कर्तृत्ववान, पोरांनो असं जगा. बापाची चप्पल तुम्हाला आली ना तर बापाच्या डोक्यावरचं ओझं तुम्ही कमी केलं पाहिजे. बापाचा शर्ट तुम्हाला आला ना तर बापाच्या डोक्यावरचं ओझं तुम्ही कमी केलं पाहिजे. मुलींनो आपण काही कमी आहेत का, जिजाऊच्या लेकी आहेत आपण. अरे असं जगायचं, आपण कुणाकडे बघायचं नाही, ज्यांना आपल्याकडे बघन त्याला सोडायचं नाही. काय हिंमत आहे कुठल्या पोराची आपल्याकडे वाईट नजरेने बघायची. दणदणीत जगायचं. एक पदराशी गाठ बांधून न्या बरं का माझ्या मायांनो.
पोरीला घरी जाऊन सांगा, तिला म्हणा, हे बघ माझी माय, तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग एखाद्या वेळेस झाकून नेता येईल ग माझी बाई, पण तुझ्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही, म्हणून चारित्र्य जप बास. तुम्हाला सांगते पोरं हो, अरे असं जगा की तुमच्या नावानं तुमच्या बापाला ओळखलं गेलं पाहिजे. गुणवान बघा ना, आज त्या मासाहेब जिजाऊंना छत्रपती शहाजी राजांना किती कौतुकानं लोक बोलतं का? कुस पावन होते. धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई, आज पूजित महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा महानाचा जिजाईला, मुजरा महानाचा मानाचा जिजाईला. कोण साहेब जिजाऊ टाळी 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 बसलेले, ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, हिंदू धर्माचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवायला. खुर्चीवर बसलेले वाजवा जरा, वाजवा वाजवा, इकडले वाजवा. जे भारतात जन्माला आले, भारतात ते टाळ्या वाजवतील, आणि जे पाकिस्तानात जन्माला आले ते वाजवणार नाही. वाजवा. कोण मासाहेब जिजाऊ? ज्या मासाहेबांनी छत्रपतींना सांगितलं, राजे हे स्वराज्य घडवायचं तुम्हाला, आई बहिणीची आबरू राखायची तुम्हाला, संतांची देवाची मंदिरं जपायची तुम्हाला. आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही डोक्यावर भया भया नाचती, डोळ्यात देखत आई बहिणीची आबरू लुटली जाते. राजे स्वराज्य घडवायचं. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन तुंबड्यांना नव्हता होवाली, होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन तुंबड्यांना नव्हता होवाली, होती जिजाईला खंत, झालं शिव पाहतो संत, मुजरा मानाचा मानाचा जिजाई, जे आहे ते हे, आणि ज्याला कर्म योग्य करता आलं तो कब्बर आहे म्हणतात. तुका म्हणे सत्य कर्मा भाविसाय, तुका म्हणे सत्य कर्मा भाविसाय, तुका म्हणे सत्य कर्मा भाविसाय, तुका म्हणे सत्य कर्मा भाविसाय. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. सांगतो तुम्हासी भजारे नाही तरी गेला. मग विठ्ठलाचं नाम जर कर्म केलं ना, हरीचं मुख खात असेल तर काळजी करायची काय गरज आहे. द्वारकेचा राणा आणि काय सांगायचं दादा तुम्हाला, जेव्हा काही कुरुक्षेत्रामध्ये युद्ध घडणार होतं बरं का, आमचे श्रीकृष्ण भगवान झोपलेले आले ना हे दोघं, कशाला? देवाकडे मागायला. अधिकार पाहिजे बरं का देवाकडे मागायला. आला आणि एक भक्त म्हणून आला.
एक बसला पायथ्याला, एक बसला उशाला. उशाला बसले ते कोण? थोडं डोक्यानं कमी दुर्योधन. आणि पायथ्याला बसले ते अर्जुन. ज्ञानीही आणि प्रेमीही. देव उठले, उठल्या उठल्या काय दिसनो? पाय दिसन का डोकं? आपण उठले काय दिसलो? संत चरण रज. काय दिसलं? पाय दिसलं. कृष्णाने विचारलं काय पाहिजे अर्जुना? दुर्योधन म्हणला देवा मी पहिल्यांदा आलोय. ती म्हणला येडे मग तिथं बसायचं ना, इथं कशाला बसला? डोकं गरजेचं नाही दादा, चरण धरता आले पाहिजे. लक्षात घ्या, ज्ञान महत्वाचं नाही, नम्रता पाहिजे. तर ज्ञानाला काय खाता जर नम्रता नसेल? अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदासा. तुम्हाला गाथा पाठ झाला भूता तेने कोंडेले तेने कोंडेले शेंड्यापासून टाकल्यापर्यंत जरी गंध लावला तरी अर्थ आणि अहंकार असेल तर देव दिसत नाही. म्हणजे रुक्मिणी मातेला अहंकार झाला की माझ्यासारखी बायकोच नाही, मी लय गुणवान, लय सुशील, लय सुंदर, आणि माझ्या इतकं देवाला कोणीच ओळखत नाही. बली प्रतिपदा 2 दिवसावर आहे. बली प्रतिपदा कधी? पाडवा. पाडवा पाडव्या दिवशी कोण कोणाला वावळतं? चला कोण कोणाला वावळत? नाही बहीण भावाला नाही, माझ्या माय बायको नवऱ्याला. दिवस चुकवू नका, भाऊलय असतात. सुधरून घ्या. चला पाडव्याचा दिवस. रुक्मिणी माता म्हणला स्वामी एकदा तुम्हाला ओवाळते, मग तुम्ही भक्तांना दर्शन द्यायला. मनामध्ये अहंकार आहे, हातात पंचारतीचं ताट आहे. रुक्मिणी माता गाभाऱ्यात गेल्यात. अवस्था बेकार झाली. लाजले गे माया आता कवना हो वाळू, आता कवना हो वाळू. जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज हो वाळू. लाजले बाई आता, कारण आता जिकडं तिकडं पांडुरंग यातला नवरा ओळखायचा कुठला? आणि मी तर तोंड घेऊन म्हणलं माझ्यासारखा देवच नाही, सॉरी माझ्यासारखी बायकोच नाही. आता नवराच ओळखू येत नाही, बस वरडत. नामदेवराय आले म्हणले आई काळजी नको, कोपऱ्यातलं गबाळ आपले जावन वळ. विष्णुदास नमयने दावियली खून. काय खून दाखवली? ब्रह्मऋषींनी मारलेली रात भगवंताच्या डाव्या हृदयावर, आणि त्या चरण कमलामुळे देव ओळखता आले. कारण आहे जिथं नम्रता आहे तिथं देव आहे, जिथं दासत्व आहे तिथं देव आहे, जिथं अहंकार आहे तिथं देव दिसायचं तर नाही तर यायचा कधी. मग जवळ आणायचं आहे ना. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.
कंपनी होती माहिती का तुम्हाला? पार्लेजी जुने ब्रँड येतात, किती लांब नेले तरी टिकणार. अजून पण पार्लेजीला तोड तसं हे दादा बरं का. चला. तो का म्हणे भाव धरून जवळ आणि देव येतो दादा, फक्त मनात भाव पाहिजे. चला, मग हा भाव कधी येईल तर मुखात नाम असेल तर मनामध्ये भाव निर्माण होईल. मुखात देवाचं नाम पाहिजे, प्रेमाने पाहिजे. कसं पाहिजे मी तुम्हाला सांगते. सर्व पुरुष मंडळीने हातवरी करा, हातवरी करा. हा, कीर्तनात जेवढे पुरुष आहेत, पुरुष ज्यांना वाटतंय तसं नाही दादा, आहे की नाही, ज्यांना वाटतंय की मला हात आहेत अशाने हातवरी करा. चला हात वर करा. चला. राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्णा राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्यामा श्याम श्याम कृष्णा कृष्णा राधे श्यामा श्याम श्याम राधे कृष्णा कृष्णा राधे 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 राम राधे राम राधे राधे का जिथं भक्तीची धारा आहे तिथं देव आहे दादा. राधे राधे रट्ट चले आएंगे बिहारी, आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी, आए बिना रह नहीं पाएंगे बिहारी. राधे 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 रट्ट चले आएंगे बिहारी. चला, कारण राधा अशी व्यक्ती आहे जिच्या प्रेमात देव पडला. आपण देवाच्या पडतो पण देव आणि येड्या गाबाळ्यासारखं वागू नका बर का पोरा पोरींनो. काय तुम्ही स्टेटसवर स्टेटस राधा कृष्ण तुम्हाला माहित आहे काय? राधा 21 ची होती तेव्हा श्रीकृष्ण 5 वर्षाचे होते. राधेला नवरा होता. हे प्रेम निर्वासनिक होत. आता मीराबाईंना माहित होतं की देव माझा नाही, माहित होतं की मला भेटणार नाही, तरी प्रेम केलं. निस्वार्थी प्रेम होतं. हे आपल्यासारखं नव्हतं दादा, हे की नाही प्रेम. अशी राधा दारात निघाली, यशोदे मातेच्या काकाला कृष्ण, आईला म्हणायचा राधिका गोरी से बिरज की छोरी से, राधिका गोरी से बिरज की छोरी से, मैया रचा दो मेरो ब्याह ओ माँ, मैया रचा दो मेरो ब्याह.
यशोदा माता समजून सांगायची दादा, काय समजून सांगायची? उमर तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है. ऐका बरं का काय म्हणायचं यशोदा माता? उमर तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है. कैसे रचा दो तेरे प्यार ओ कान्हा, कैसे रचा दो तेरे प्यार. तरी देव ऐकायला तयार नाही दादा. मला लग्न करायचंय, हिच्याशीच करायचंय. यशोदा माता सांगतीये, ऐक रे बाबा, वो कितनी गोरी है, तो कितना काला है. वो कितनी गोरी है, तो कितना काला है. कस रे देवा, कैसे रचा दू तेरे प्यार ओ कान्हा, कैसे रचा दू तेरे प्यार. हे प्रेम होतं दादा. आपल्यासारखं नव्हतं गोरी दिसली गालात हसली की माझीच आहे, आणलीच नाही. तसं नसतं दादा. प्रेम वेगळे आपण करतो तो स्वार्थ वासना आहे दादा. चला जागेवर या. चला मग एवढं प्रेम देवावर पाहिजे की देव आपल्याकडे आला पाहिजे. कधी हिरमुखात नाम असेल तर येईल. चला आता यांचं झालं. तुमचं काय? सर्व स्त्रियांनी हातावरी करायचं. सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे नाही तर खाली घ्या. शिरूरच्या बाया घ्या. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. घ्या खाली. तुम्ही खाली घेऊनच वाजवा बरं का. नाही मला तुमची लईच माही येते बरं का. तुम्ही हाताने टाळी मुखाने नम खाली बसूनच असू द्या. फक्त नामात लई ताकद आहे महाराज. नामा इतकं श्रेष्ठ काही नाही. नाम एवढं श्रेष्ठ आहे दादा, एवढं श्रेष्ठ आहे. जाता जाता सांगते दादा, रामनामाची दगड तरली. खरंय का हो दादा? खरंय म्हणे. ही बातमी रावणाला कळाली. रावणाचे भक्त म्हणाले, राम राम काय करता, रावण काय कमी. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 33 कोटी देवबंदी खाण्यात, नवग्रहाच्या पायऱ्या, अख्खी लंका सोन्याची, असा रावण दादा. रावणाचा दगड सुद्धा पाण्यात तरला पाहिजे. इज्जतीचा प्रश्न आहे दादा. सोन्याचं कमंडलू घेतलं, पाणी घेतलं, दगड घेतला, दगडावर नाव टाकलं दादा रावण. दगड टाकला पाण्यात. शिरूरकर काय नगरचं नाव विठ्ठल नगर. काय सुंदर नाव आहे बघा ना. असं रागा रागाने घेतलं तर जा विठ्ठल नगरला, तरी मुखात देवाचंच नाव यायचं का? तुमच्या नावासाठी एकदा जोरदार टाळ्या. काय गोड नाव ठेवलं बाबा. आणि विठ्ठल नगर मध्ये भक्तच राहतात दादा, हे की नाही. चला मग महाराज रावण नावाचा दगड पाण्यात टाकला. आता मला सांगा शिरूरकर, रावण नावाचा दगड पाण्यात तरायला का बुडला हो? रावण नावाचा दगड बुडला दादा. रावण नावाचा दगड तरला. तुम्ही म्हणसाल एकतर तू महाराज नाही, नाही तर आम्ही माणसं नाही. ज्या बाबानं दुसऱ्याची बायको पळवून आणली त्याचा दगड जर पाण्यात तरत असेल तर माळा घालून काशी करण्यात अर्थ नाही. म्हणजे काशीला जाण्यात अर्थच नाही ना दादा. कशाला माळा घालायच्या? पण खरं सांगू, कोरोनाच्या काळात कळलं खरा माळकरी कोण. खरंय का नाही? ज्याच्या कोरोना टिकल्या तीच माळकरी. आमच्याकडे काढल्या, तुमच्याकडे माळा काढल्या. तुमच्याकडे थोड्याफार, आमच्याकडे काढल्या हो. असा बुवा 2-4 माळा घालून हरी हरी करीत हिंडायचा. असा कोरोना पॉझिटिव्ह निघाला. डॉक्टर म्हणला बुवा पॉझिटिव्ह. बुवा म्हणला आता काय करू? म्हणला जीव पाहिजे का देऊ? बुवा म्हणला जीव. मग काढ माळून का बोकाड. महाराजानं बोकाड खाल्लं काय बुवा बोलता. हा असला वारकरी का देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी. अरे मेला तरी 72, पण स्वाभिमानाने आपली माळ टिकवता आली पाहिजे. चला जाग्यावर या. मग खायचं ते खात जाण, प्यायचं ते पित जा. मी तर म्हणते मी अख्खा महाराष्ट्र माळकरी करीन. फक्त पांडुरंगानं माझं एक ऐकावं. फक्त महाराष्ट्राचं पावसाचं खत या पट्ट्याच्या हातात द्यावं. अशी मजा करीना राव तुमची. जी माळकरी आहे माळकरी त्याच्याच वावरत पाऊस. जी माळकरी नाही त्याच्या बांधण नाही, पण वावरात ठुबुक सुद्धा नाही. जी सोमवारी मटण एकादशीला दारू तसल्या जातीला तर आड रानात गाठणार आणि त्याच्या एकट्यावरच पाडणार. पाऊस नाही, गारा. असा हाणणार
आणि पुन्हा वर्ण म्हणणार आता कसं वाटतंय. ती म्हणला पाहिजे गारगा. ऐका माझं दादा, चला राहू द्या, जागे व्हा. अवघड आहे माळकरी व्हा. कारण एकदा ती माळ गळ्यात आली ना किंवा जीवनातलं पाप सगळंच नाहीच होईल आणि जीवनात सुखाचे मार्ग मोकळे होतील दादा. चला. रावण नावाचा दगड तरला. रावणाच्या बायकोला शंका वाटली, असा कसा रावण, त्याचा दगड तरलाच कसा. रावणाची बायको म्हणली, मी काय म्हणते, तुम्ही किती चालीचं फक्त मलाच माहित, म्हणजे ठाईचं का उडत्या चालीचं. मग तुम्ही इतक्या गुणाचा असताना तुमचा दगड तरलाच कसा. रावण म्हणला, तुला म्हणून सांगतो ऐक. आमचे शिरूरकर म्हणले, फक्त तिला सांगितलं तर हिला कसं कळलं. मी तिथंच होते कोपऱ्यात, तुम्ही फक्त ऐका. रावणाची बायको सांगते, रावण ऐकतोय. रावण सांगतोय, रावणाची बायको ऐकते. ऐक, दगडावर रावण नाव होतं खरंय, दगड पाण्यात तरला हेही खरंय, पण दगड तरला त्याचं कारण आहे. मी त्या दगडाला म्हंटलो, तू जर नाही तरला तर तुला त्या रामाची शपथ